शिंदे समितीच्या शिफारशीनुसार ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना आता कुणबीचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झालेली आहे। मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि एसडीएम कार्यालयामध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत। आपण छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी हे अभिलेख पडताळणी कक्ष या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे। परंतु तुमच्याकडे जर नोंदी असतील तर त्यांनी नेमकं करायचं आहे काय, या सगळ्या प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे, त्याच्याकडे कुठली कुठली कागदपत्र असणं आवश्यक आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत RDC सर आहेत, विधाते सर। सर, ABP माझामध्ये स्वागत आहे। एखादा सर्वसामान्य मराठा तरुण ज्याच्याकडे कुणबी नोंद आहे त्याला जर प्रमाणपत्र मिळायचं असेल किंवा मिळवायचं असेल तर त्याची नेमकी प्रक्रिया काय? ज्या नागरिकाकडे उमेदवाराकडे कुणबीची नोंद असलेलं कुठलाही अभिलेख आहे तर त्यांनी सेतू सुविधा केंद्रामध्ये संपर्क साधायचा आहे आणि आपला अर्ज करायचा आहे। पण हे करत असताना सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे, ती म्हणजे आपले पूर्वज वडील आजोबा हे 1967 पूर्वी म्हणजे मानीव दिनांकापूर्वी ज्या गावी राहत होते त्या तालुक्यातून हे प्रमाणपत्र आपण काढलं पाहिजे, तरच ते वैधता त्याला मिळते। म्हणून सर्वात बेसिक गोष्टी आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की अर्ज करायचा आहे तो त्यात SDM करायचं आहे त्या तालुक्यामध्ये जिथे आपली नोंद 1967 पूर्वी आपण ज्या गावी राहत होतो त्या तालुक्यामध्ये। नंतर तो पुरावा घेऊन आपण सेतू सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे आणि त्याच्यासोबतच आपलं आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आपल्याकडे असलेली नोंद घेऊन सेतू सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे। आणि जर आपल्याकडे अशी नोंद नसेल तर आपल्यासाठी मान्य न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून आम्ही त्या नोंदी शोधलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 961 नोंदी शोधण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं ते शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याच्यामध्ये आपण बघू शकता की कन्नडमधील नागद गाव आहे, पक्का बुक आहे, याची ही नोंद आहे। ती नोंद आपण अशी शोधलेली आहे। ही नोंद सर्टिफाय करून आपण नागरिकांना उपलब्ध करून दिलेली आहे। इथे आपण बघू शकतो की अशी कुणबीची नोंद आहे। तर याच्यामध्ये जी नोंद आहे त्या आधारे आपण याची थेट प्रिंट घेऊन सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊ शकता आणि ही प्रिंट फक्त त्याच व्यक्तीला लागू राहणार नाही तर त्याच्या रक्तसंबंधातील वडिलांकडील जेवढे नातेसंबंधातील लोक असतील त्या सर्वांना तो पुरावा जात प्रमाणपत्रासाठी कामी येऊ शकतो। तर बरं, आता थोडं आपण डेमो करूयात की कसं त्यांनी प्रक्रिया काय आहे। म्हणजे एखादा सुरुवातीला नागरिक किंवा उमेदवार आला तर त्याने तो पुरावा घेऊन आपले दस्तऐवज घेऊन त्या संबंधित तालुक्याच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे। सेतू सुविधा केंद्राचे जिल्ह्याचे संचालक आहेत, ते थोडक्यात सांगतील। आणि आपल्याकडे पुरावा असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, ताबडतोब अर्ज करता येईल। पण जरी नसला तरी आपण आपल्याकडे आपल्या नावाचा पुरावा आहे का हे सुद्धा सेतू सुविधा केंद्रामध्ये शोधू शकू। बरं, सेतू सुविधामध्ये आल्यानंतर नेमकं काय त्या उमेदवारांनी करायचं? सेतू सुविधा केंद्रामध्ये आल्यानंतर तर आम्ही सर्वात पहिले त्याचा अर्ज तपासला जातो। त्याच्याप्रमाणे त्याच्याकडे असलेले कागदपत्र म्हणजे 1967 पुरावा, त्याला लागणारे रहिवासी प्रमाणपत्र, इतर जातीचे पुरावे आपण बघितले जातो। त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आता आम्ही वेबसाईट पण लॉन्च केलेली आहे। कुणबी मराठीचे नोंद त्याच्यामध्ये आहेत। त्यामध्ये आम्ही जर नागरिकांकडे जर कुणबी म्हणजे पुरावे नसतील त्यामध्ये आम्ही त्यांना डाउनलोड करून देण्याची फॅसिलिटी पण इथे दिलेली आहेत आणि ह्या पद्धतीने आम्ही ते डाउनलोड करून आम्ही तो अर्ज बघून आम्ही अर्ज स्वीकार करतो। याला काय फीस लागणार आहे का, किती आहे ती, आणि काय काय याच्यासाठी डॉक्युमेंट? शासनाने जे काही ठरवून दिलेले शुल्क आहेत त्याप्रमाणे ते शुल्क लागले जातं। 56 रुपये काहीतरी आहेत शुल्क आहेत, तो तिला दिला जातो। आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे त्याचा शाळेचा TC, वडिलांचे जातीचे पुरावे, 1967चा पुरावा, मानवी दिनांकाचा पुरावा इत्यादी डॉक्युमेंट त्याला लागतात। तुमच्याकडे व्हेरीफाय झाल्यानंतर पुढची प्रक्रिया कुणाकडे असते? आमच्याकडनं सबमिट झाल्यानंतर तर माननीय विभागीय SDO सरांकडे तिथं जाते, त्यांच्याकडे चेकिंगसाठी जाते तहसीलदार आणि त्यांच्याकडनं चेकिंग करून त्यांच्याकडे जातात। इथे आपण पाहिलं तर इथे सगळे अर्ज केल्यानंतर त्याची पडताळणी होते आणि त्यानंतर पुढे ज्यांच्याकडं हे प्रमाणपत्र सर्टिफाय करण्यासाठी जातं त्यांना आपण विचारूया की त्यांची नेमकी प्रक्रिया काय। सर, स्वागत आहे तुमचं। धन्यवाद। यामध्ये सेतू सुविधा केंद्रामार्फत ऑनलाईन आपल्याकडे अर्ज आल्यावर सर्वप्रथम माझ्या ऑफिसला 3 डेस्क असतात। डेस्क क्रमांक 1 जो असतो त्याच्यामध्ये ऑपरेटर कम क्लर्क हे काम करत असतात। आलेला प्रत्येक जो अर्ज आहे त्याची या ठिकाणी प्रॉपर स्क्रुटनी होते, त्यात काही त्रुटी असतील त्या मार्क होतात। त्यानंतर दुसरा जो डेस्क असतो तो नायब तहसीलदार यांचा असतो। नायब तहसीलदार ऑपरेटर किंवा क्लर्कने जे आपले अर्ज तपासला आहे त्यांनी काही त्रुटी टाकलेल्या आहेत, ओके म्हणले तर परत एकदा गो थ्रू करतो सर्व अर्ज, प्रॉपर पुरावे
जोडले आहेत का, आणि एक फायनल रिमार्कला माझ्याकडे पाठवतो. नंतर मी सर्व जो अर्ज आहे एकदा ओव्हरलुक करून फायनल जर का तो अर्ज मंजूर करण्यासारखा असेल तर ते आम्ही त्याच्यावर डिजिटल सिग्नेचर करतो. जर का नामंजूर करण्यासारखे असतील किंवा काही मला त्रुटी वाटल्या तर तशा त्रुटी आम्ही लिखित स्वरूपात त्यांना कळून बॅक करून टाकतो अर्ज तो. ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आपण हे सर्टिफिकेट पाहत आहोत. यासाठी हा सगळा लढा सुरू आहे. ते हे सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी मिळणार आहे. सर कसं? आता आपण जसं बघितलं की सुरुवातीला नागरिक किंवा उमेदवार सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन त्यांनी अर्ज केला होता आणि तो अर्ज ऑनलाईन पद्धतीनंच सेतू सुविधा केंद्रामार्फत तहसील मार्फत उपविभागाधिकारी यांच्याकडे तो अर्ज जातो आणि ऑनलाईन पद्धतीनंच ते सर्टिफिकेट मंजूर होतं आणि याच्यामध्ये नागरिकाला कुठल्याही कार्यालयात हेलपाटे मारायची गरज पडत नाही. आणि त्यानंतर ते हे जे मिळणारं प्रमाणपत्र आहे ते सुद्धा ते सेतू सुविधा केंद्रातूनच हस्तगत करू शकतात आणि ते तेथूनच त्यांना मिळतं. किती दिवसात हे मिळायला हवं? साधारणतः कायदेशीर प्रक्रियेमध्ये याला 45 दिवसाची तरतूद दिलेली आहे. त्याच्यानंतर याचा अभिलेखाचा जो कायदा आहे त्याच्यात 21 दिवस म्हटलेला आहे, परंतु नागरिकांना लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळावं म्हणून आपण सर्वसाधारणपणे 7 ते 8 दिवसामध्ये प्रमाणपत्र नागरिकांना मिळेल याची आपण दक्षता घेतो. आणि मान्य न्यायमूर्ती शिंदे समितीने जे अभिलेखे शोधायला सांगितली होती त्यानंतर आपण मागच्या 8 दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये 75 प्रमाणपत्राचं वितरणही केलेलं आहे. आणि केवळ नागरिकांनी इथं कार्यालयात येण्याची वाट न पाहता मान्य विभागीय आयुक्त अर्दड सर, मान्य जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडे सर यांच्या निर्देशानुसार, यांच्या आदेशानुसार आम्ही ज्यांचे पुरावे सापडलेले आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचून कॅम्प स्वरूपात जास्तीत जास्त प्रमाणपत्र कसे वितरित करता येतील याबाबत दक्षता घेत आहोत. बरं, काही आक्षेप म्हणजे असतील त्या पुराव्यासंदर्भात तर त्यात अपील करता येणार आहे का अर्जदार? निश्चित जर एखाद्या सर्टिफिकेटमध्ये रीतसर त्रुटी काढल्या उपविभागाधिकारी यांनी, ते सक्षम अधिकारी आहेत, तर त्या त्रुटीची पूर्तता नागरिकांना करता येईल. पण जर कुठलाच पुरावा जर ते सक्षम अधिकारी यांना जो पटला नाही आणि त्यांनी जर रिजेक्ट केलं सर्टिफिकेट तर त्याच्याविरुद्ध जात पडताळणी कार्यालय आहे जिल्ह्याला, त्यांच्याकडे त्याविरुद्ध अपील करता येईल. परंतु कुठली सहकार्य अपेक्षित असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे, त्यामध्ये कुठल्याही नागरिकाला मदत करण्यात येईल. आपण पाहिलं तर हा सगळा कक्ष, हे सगळे कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून प्रमाणपत्र देण्यासाठीचे प्रयत्न करतायत. आपल्याकडे जर कुणबी नोंदी असतील आणि आपल्याला कुणबीचं जात प्रमाणपत्र हवं असेल तर आपल्याला कुठे जाता येईल, ते कसं प्राप्त होईल आणि त्याच्या प्रक्रिया नेमकी काय हे एबीपी माझाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.